आपल्या घरातील अख्खी मंडळी ना महायुद्धापेक्षा जास्त जोरता येणार आहे की नाही या छोट्याशा चिमणीला आहे ना घरातून पळवण्यासाठी लावत होती. म्हटलं काही विषय नाहीये. चिमणीला घरातून पळवताना आहे ना या सर्वांना यश भेटून गेलं. मग काय तुमचा भाऊ निघाला डायरेक्ट जायकड्याला जाऊन पाहतो एक बँड तर आधीच होता ऑलरेडी. म्हटलं चला दुसरा बँड पण येऊन लागला. म्हटलं काही विषय नाही. त्यात आपल्याला जायचं होतं लाडूला गेलं ना तिथे पाहतो तिसरा बँड पण येऊन लागलेला. बँडकडे गेलो तर तिथे जाऊन पाहतो. म्हटलं चला आता मांडव बिंडो पटकन टाका मला जाऊ द्या घरी. मग काही इकडे या बहीण ते नाचायला लागले. म्हटलं इथं पहिल्यांदाच पाहतोय त्या वरती पाहतो. म्हटलं पक्षी उडतोय हा एक डोळ्याचा ड्रोन उडतोय. म्हटलं काही विषय नाही. या पाहून त्यांचं काय चालू होतं मला तर काही कळालं नाही. जायकड्याला येऊन पाहतो इकडे ते ना मस्तपैकी डोंगरादेव एकमेकांना भेटून घेतले. म्हटलं जाऊ दे बरं आहे पण यांची शिस्त म्हणजे शिस्त बरं का. म्हटलं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आपल्याला जायचं होतं कृष्णाई बँडकडे. मग काय त्यांच्या घरी गेलो. म्हटलं चला यांची गाडी बिडी घेऊन जाऊ. पण हा डॉगेश भाई आपल्याला काय भेटून गेला तिथं मधीच. डॉगेश भाईला भेटलाय नंतर यांना सत्यम भाऊची गाडी घेऊन निघाला होता तुमचा भाई डायरेक्ट एकदम सनसेट एन्जॉय करत मस्तपैकी पारनेरला गेलो. तिथं जाऊन पाहतो आपल्या बँडचा ऑलरेडी ना इकडे शार्पे जोडायचं काम चालू होतं. आणि मालकांनी काम केलं नाही असं कधी होणार आहे का. ज्या बिझनेसमध्ये मालकांनी काम केलं ना तो बिझनेस कधी पण टॉपला असतो. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. त्या बाईन त्यांनी पोरांनी अख्खे फुगे वाट लावून ठेवली. म्हटलं काही विषय नाही. मग काय सरच मेन विषय आपला क्वालिटीचा होता. आणि क्वालिटीचा विषय राहिला तर विचारूच नका. आपल्या तुषार ते पण येऊन लागले. अख्खी पब्लिक आपली जायकड्यावर आलेली होती. म्हटलं काही विषय नाही. आणि मेन म्हणजे ना सर्व माणसं मागं नाचत होते. आणि मेन म्हणजे गाडीचा जो मालक आहे ना तोच पुढे ना मस्त मित्रांमध्ये नाचत होता. म्हटलं मित्र तर बनवा पण काही विषय नाही. एकदम टॉपचा विषय व्हायचा. पण कसं आहे पब्लिक तुमच्या भावाला पण आता फॉलो करून घ्या कारण की ना आपल्याला आहे ना लवकरात लवकर आहे ना आपले 10K पण पूर्ण करून टाकायचे आहे. म्हटलं कसं जय महाराष्ट्र.